दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समिती या ठिकाणी नेमलेली आहे। त्या समितीला अगोदर 6 महिन्याचा, पुन्हा 8 महिन्याचा आणि आता 6 महिन्याची अशी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे। या अनुषंगाने मातंग समाजामध्ये असंतोष पसरलेला असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती एक मोठा जन आंदोलन उभा करण्याच्या निमित्तानं लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या 2 नोव्हेंबर 2025 रोजी चेंबूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळा या ठिकाणाहून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे। सदर पदयात्रा महाराष्ट्रातील 15 जिल्हे आणि 1260 किलोमीटरचं अंतर पार करून 12 डिसेंबर 2025 रोजी नागपूर अधिवेशनावरती धडकणार आहे। या मागणीसह आज राज्यभरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनाई या ठिकाणी मातंग समाजाच्या युवकाला काही जातीवादी लोकांनी मारहाण केलेली आहे, परंतु तरी देखील तिथल्या आरोपींना अधिक अटक झालेली नाही। त्या ठिकाणचे असणारे एसपी हे कामचुकारपणा करत आहेत, त्यामुळे त्या एसपींना निलंबित करावं आणि संबंधित आरोपीला अटक करावी अशी देखील आमची या माध्यमातून मागणी असणार आहे। दुसरी मागणी अशी आहे की वाशिम या ठिकाणी मातंग समाजाच्या खडसे महिला आहेत, त्यांनी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडांवरती गुन्हे दाखल केले होते। ते गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक तर केलीच नाही, परंतु आज रोजी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे। त्या महिलेला आज रोजी सुद्धा गावातील फिरू दिलं जात नाही, घरामध्ये सुद्धा राहायला तिला मुश्किल करून टाकलेलं आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे। यासह महाराष्ट्रात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये हा मातंग समाजाला एकजूट करण्याचा आमची पदयात्रा असणार आहे। मग ती महापदयात्रा 1400 किलोमीटरचं अंतर पार करून 41 दिवसाचा प्रवास करून या राज्याला धडकी देणारं आंदोलन आम्ही करणार आहोत।